आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आला पुन्हा तारणहार त्या मेडच्या मदतीला. हा वेळेवर येऊन कसा टपकतो कुणास ठाऊक. तरी 4-5 दिवस लांब राहील अशी व्यवस्था केली होती मी, तरी वेळेवर येऊन पोचला. प्लॅन फसला माझा. अगं कशाला त्रास करून घेतेस रेवती? असेही तुझे प्लॅन फसण्यासाठीच असतात. आई चिडू नकोस. तुला काही खायला आणू का? खायची वेळ का ही खायची वेळ का? खाण्याने प्रश्न सुटतात. मग काय असं तणतण केल्याने सुटणार आहेत का? आई तू माझ्याशी उगीच वाद घालू नकोस हा. आधीच मला त्या गौरीचा प्रचंड राग आलाय. सतत ती गौरी जिंकत असते. कसं सहन करू मी? रेवती, आपण एक काम करूया का? काय? आपण आहे ना त्यांच्या टीम मध्ये जाऊया, मग आपण पण जिंकू. काय बोलतेस आई तू? आपण काय गल्लीत खेळतोय का टीम बदलायला? तू हे खा हे हा, नाही तर झोप. तू वेड्यासारखी बडबडत असतेस. हा वेडेपणाच आहे ना एक दिवस शहाणपणा ठरणार आहे बघ. आणि असं किती तू डोकेफोड केलीस ना तर जिंकते ती मेडच. त्यापेक्षा जाऊया ना त्यांच्या टीम मध्ये. आई अगं तो मुलगा माझा सतत अपमान करत असतो. मी आई आहे त्याची. आई म्हणत नाही तो मला मिसेस पैठणकर नावाने हाक मारतो. आणि मी त्याच्या टीम मध्ये जाऊ आणि कोण आहे त्याच्या बाजूला? ती फालतू फडतूस मेडच्या टीम मध्ये जायचं का मी? काही काय बोलत असतेस? मी रेवती आहे रेवती. मला जे हवंय ते मिळवण्यासाठी मला कुणाच्याही गटात जाण्याची गरज नाहीये. मला या सगळ्यांना हरवून पुढे जायचंय आणि ते मी जाणारच. कुठे हरवलीस? काल रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या. रोहितच्या काळजीने जीव अर्धा झालाय हो माझा. काल जे झालं त्यामुळे पुन्हा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला तर. नंदा अगं हा विचार डोक्यातून तू काढून टाक बरं. रोहितनी काल आपल्याला सांगितलं ना मी पुन्हा असं काही करणार नाही म्हणून. मग आपण माणूस अस्वस्थ असेल असं तर आपण काय करतोय